भाग 3. माधवीची सासू म्हणायची, रोज अगं माधवी नवीन नवीन लोणी काढत जा, रोज नवीन काढावं. माधवी म्हणायची, कशाला सासूबाई, रोज कशाला नवीन, आपल्याकडे तर कितीतरी माठ भरून लोणी आहे. ती म्हणायची, अगं आपल्याकरता नाही ग, कन्हैया येतो ना रोज, मग त्याला नवीन ताज्या लोण्याचा नैवेद्य करायचा असतो. संध्याकाळी गाई चारून येतो, रोज त्याचं आपण औक्षण करतो की नाही, मग शिंक्यावर बाहेर त्याच्यासाठी लोण्याचा गोळा, लोण्याची हंडी तयार ठेवायची. भरपूर लोणी साठवून दररोज नवीन लोणी काढून तयार ठेवायचं. मग तो काय करतो, कुठलं घर घेतो कुठलं नाही. मग आपल्या घरी आला आणि ती हंडी रिकामी राहिली तर असं नाही करायचं, रोज ताजं लोणी भरपूर ठेवायचं, म्हणजे ब्रुजवासींना घेऊन येईल आणि सगळ्यांना खाऊ घालेल. म्हणून शिंक्यामध्ये रोज ताजं लोणी भरून ठेवायचं बरं का. माहित नाही तो केव्हा पण येऊ शकतो, मग ते त्याला मिळायला हवं की नाही. बरं सासूबाई. आता दिवाळीचे दिवस जवळ आले आणि त्या दोघींनी भरपूर छान पक्वान्न केली, मिठाया केल्या. आणि त्या सर्व मिठाया, ती सर्व पक्वान्न त्या सासूबाईंनी हिला सांगितलं की छान टोपलीत झाकून ठेव बरं, आपल्याला ती पूजेला घेऊन जायची आहे. माधवी म्हणाली, हो हो, तुम्ही मला सांगितलं होतं इंद्राची पूजा करतात इकडे, इंद्रपूजेचा मान असतो ना. अगं माधवी, इंद्रपूजा वगैरे गेली आता. म्हणजे? अगं आता गोवर्धन पूजा करायची. आपला कन्हैया आहे ना, त्याने इंद्रपूजेला नाही सांगितलंय, आता गोवर्धनाची पूजा करायला सांगितली आहे. अहो पण इथे इंद्राची पूजा व्हायची ना, तुम्ही तर मला म्हणालेला होतात, आणि आता इंद्राची पूजा कशी काय बंद आणि गोवर्धनाची पूजा कशी काय सुरू, त्याच्या सांगण्यावरून? अगं हो माधवी, तो कन्हैया आहे ना, त्यानेच सांगितलंय, या वर्षीपासून इंद्राची पूजा न करता गोवर्धन पूजा करायची. हे भगवान, हे सर्व ब्रुजवासी ना अक्षरशः वेडे झालेत, वेडे. माधवीला वाटलं, एवढ्याशा त्या जादूगाराचं इतकं ऐकतात. मोठे मोठे वृद्ध गोप सुद्धा एवढं ऐकतात. केवढासा तो मुलगा, 7 वर्षाचा, आणि त्यांनी सांगितलं म्हणून गोवर्धनाची पूजा करायला तयार झाले, ती गोष्ट मान्य केली. काय हे, पूजेची तयारी सुरूही झाली. झालं. ठरल्या दिवशी दोघी जणी टोपल्यांमध्ये विविध व्यंजनं घेऊन निघाल्या, खाण्याचे पदार्थ घेऊन निघाल्या आणि गोवर्धन पर्वतापाशी आल्या. भरपूर लोकांनी भरपूर प्रसाद आणला होता, भरपूर व्यंजनं आणली होती. ठाकूरजी म्हणजे कृष्ण गिरिराज पूजत होते, इतरांनाही पूजायला सांगत होते. हजारो लिटर दूध अर्पण केलं जात होतं त्या गोवर्धनावर, त्या पर्वतावर. गायींनी तर आपल्या दुधाच्या धाराच सोडल्या होत्या. बछडे तर आनंदाने बागडत होते. सर्व व्यंजनं, सर्व पदार्थ, गोडधोड पक्वान्न सर्व गोपांनी, सर्व गोपींनी, ब्रजवासियांनी गोवर्धनासमोर ठेवली. त्याचा नैवेद्य केला गेला. गोवर्धन पर्वतावर गायी चरायला जायच्या आणि तिथूनच गायींना भरपूर चारा मिळायचा, आणि या सर्व दुधाचा, त्या गायीच्या दूध द्यायच्या त्या दुधाचा मथुरेत जाऊन विक्रय व्हायचा. दही, दूध, लोणी, तूप सर्व व्यापार उदीम या गोवर्धनामुळेच होत होता. आणि याची महती स्वतः कृष्णाने सर्वांना विदित केली होती. सर्वांना समजावून सांगितलं होतं, या गोवर्धनामुळेच आपला व्यापार चालू आहे. इंद्र एकदा तरी येतो का तुम्हाला भेटायला? गोवर्धन तर नित्य आहे, आणि हा गोवर्धन केवळ पर्वत नाही बरं, तो नारायण आहे, मीच आहे, तो माझंच स्वरूप आहे ते. म्हणून आता माझी पूजा करा, मला नैवेद्य अर्पण करा,
इंद्राला शक्ती देणारा कोण आहे? मीच आहे इंद्राला शक्ती देणारा. गोवर्धन रूपात मी सदैव तुमच्या जवळ आहे. असं म्हणून कन्हैयानी सर्व नैवेद्य भक्षण केला, सर्व नैवेद्य सेवन केला. हंडेच्या हंडे दूध, तूप, मिठाया, सर्व काही कन्हैयानी ग्रहण केलं. एवढ्याशा कन्हैयानी. गोपमित्र म्हणाले, अरे अरे कन्हैया, अरे प्रसाद म्हणून तरी ठेव आम्हाला. तेव्हा भराभर गोवर्धनातून सर्व व्यंजन, सर्व मिठाया पुन्हा टोपल्यांमध्ये येऊन पडू लागल्या. दूध दह्याचे हंडे भरले गेले आणि सर्वांना भरपूर प्रसाद दिला गेला. 7 दिवस आणि 7 रात्र गोवर्धनाच्या खाली जेव्हा हे सर्व ब्रजवासी, गोप गोपी सर्व उभे होते आणि करांगुलीवर जेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला होता, तेव्हा 7 दिवस आणि 7 रात्र त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं. मुसळधार पाऊस बाहेर पडत होता आणि हे पर्वताखाली होते, तेव्हा त्यांना उपवास घडला होता. आणि अष्टायाम सेवामध्ये 8 वेळा नैवेद्य असतो दिवसातनं. असे 7 दिवस त्यांना नैवेद्य मिळालेला नव्हता भगवंतांना. त्यामुळे 8 56 असा 56 भोग, 56 प्रकारची व्यंजनं त्या दिवशी गोवर्धनाला अर्पण केली गेली. आता सासू म्हणाली, अगं माधवी, अगं ये बघ तरी, बघ कसा कन्हैया लीला करतोय, किती छान पूजा केली. अगं तू कशाला अशी घुंगट ठेवून खाली जमिनीकडे किती वेळ बघत बसशील? अगं बघ तरी, दर्शन तरी घे त्याचं. कसलं काय? माधवीचा निश्चय पक्का. आईची शिकवण अगदी तंतोतंत पाळली तिने. सर्वांनी गोवर्धनाची परिक्रमा केली. आरती झाली गोवर्धनाची, प्रसाद घेतला गेला आणि आता सर्वजण आपापल्या घरी परतले. गोवर्धन पूजा करून नुकतेच घरी आले होते आणि अगदी रात्र झाली. आता अगदी डोळा लागतो न लागतो आणि सकाळ सुद्धा उजाडली नव्हती. तेवढ्यात मध्यरात्री माधवीला अत्यंत जोरामध्ये लोकांचा हलकल्लोळ, गडबड, गोंधळ आवाज ऐकू आला. धावपळ होत असलेली तिने पाहिली. लोक आरडाओरडे करत होते. माधवीची सासू ओरडत होती, अगं माधवी, उठ उठ उठ, लवकर उठ. वज्रापात झालाय, उठ. इंद्र कोपायमान झालाय. इंद्राने मुसळधार पाऊस पाडलाय. अगं हा सुंदर वडिलांबरोबर गेलाय नंदाकडे आणि त्यांनी आपल्याला निरोप ठेवला. लवकर निघा, घराच्या बाहेर या, घर वाहून जातंय, या लवकर. माधवी म्हणाली, का बरं आपलं घर असं एकटं टाकून जायचं? अगं माधवी, आपण निघालो तर घर आपण पुन्हा वसवू शकतो. चल. दोघींनी हातात हात घेतले आणि त्या गोवर्धनाकडे निघाल्या. आधी तर हातात हात होते, पण आता हातही सुटून गेले. मोठ्या पावसाच्या धारा, शुंडेसारखा पाऊस पडत होता. प्राण वाचले तर बघू काय ते घराचं, असं म्हणून त्या निघाल्या. पण त्यांची ताटातूट झाली आणि दोघी जणी कुठून बरोबर त्या गोवर्धनाखाली येऊन उभ्या राहिल्या. अनेक ब्रजवासी तिथे उभे होते, आसऱ्याला उभे होते. माधवीला वाटलं इंद्रपूजा बंद केली ना यांनी, त्यांनी इंद्रपूजा बंद करवली. पहा बरं कसे धावावं लागलं. काय करू आता, घरही गेलं, कुठे जायचं आसऱ्याला. अगदी आतमध्ये तिची घुसमट झाली. पाऊसधारा तर इतक्या जोरात होत्या की कशी बशी ती आसऱ्याखाली गेली. काहीतरी तिला गुहेसारखं दिसत होतं. तिला कळत नव्हतं आपण कोणाच्या आसऱ्याखाली आलोय. मोठं एक काहीतरी छत दिसत होतं वरती. सगळे पांगले होते, एकमेकांना धरून नव्हते. कुठूनही कसाही आसरा त्यांनी मिळवलेला होता. पण आता आत आल्यावर अजिबात पाऊस लागत नव्हता. पण दूरवर मात्र अति भयावह स्वरूपामध्ये पाऊस पडत होता. हे काय आहे, आपण कुठे आलोय, काही कळेनासं झालं. सगळे गावातले लोक आहेत आजूबाजूला, ओळखीचे ना पाळखीचे. मोठं छत्र आहे डोक्यावरती. पण कसले ते छत्र,
आणि कोणी धरलंय? एवढी मोठी छत्री कशी काय बरं? कोणाचा कुठे आधार आहे? बहुतेक बहुतेक ही पर्वताची गुफा असेल. माधवीला वाटलं आपण एखाद्या गुफेमध्ये कपारीमध्ये शिरलो की काय. मोठी कपार असावी कदाचित. पण एवढी मोठी कपार असते का कुठे? एवढे ब्रजवासी कसे उभे राहू शकतात? एवढी मोठी गुफा तरी कुठे असते? कुठे बरं आलो आपण? कुणी गोपी होती बाजूला. तिला विचारलं, अगं हे आपण कुठे आलोय? कोणतं ठिकाण आहे हे? पाऊस तर लागत नाही इथे. पाऊस अत्यंत बाहेर पडतोय. धबधबा पडतोय जणू. अगं गोपी म्हणाली, अगं हा पर्वत आहे, पर्वत. गोवर्धन पर्वत. हा गोवर्धन आहे? हा गोवर्धन पर्वत आहे? ही गुफा नाही? गोपी म्हणाली, अगं ही गुफा नाही, हा गोवर्धन पर्वत आहे. आपला कन्हैया आहे ना, त्यांनी एका करंगळीवर उचललाय हा पर्वत आणि त्याच्या आश्रयाखाली आपण आहोत. आपलं संरक्षण करतोय कन्हैया. माधवी म्हणाली, गोवर्धन करंगळीवर उचलला? हाय राम, या गोपीवर पण त्या जादूगाराने जादू टाकली वाटतं. भले 7 वर्षाचा मुलगा एवढा मोठा पर्वत कधी उचलू शकेल काय? काय पण हे लोक आहेत, किती आहारी गेलेत त्याच्या. राम राम, इथेही तो जादूगार. गोपी म्हणाली, अगं हो तसंच आहे. बघ बघ दूरवर बघ, दूरपर्यंत बघ. तुला भिंत दिसतीये का? ही काही गुफा नाही, पर्वत उचललाय आणि आपल्या नंदलालांनी उचललाय बरं. बघ बघ लांबपर्यंत लोक उभे आहेत. कुठे भिंत दिसते तुला? माधवी इकडे तिकडे बघू लागली. एकही भिंत नाही, एकही खांब नाही, एकही आधार नाही. आपण खरंच पर्वताच्या खाली आलोत. माधवी म्हणाली, पण पण सांग बघू, हा पर्वत कशावर टिकलाय ग? गोपी म्हणाली, अगं वेडे, किती वेळापासून तेच सांगतेय. तिथे मधोमध बघ, कन्हैयानी आपल्या करांगुलीवर तो उचललाय. ती करंगळीच या पर्वताचा आधार आहे. आता तो कन्हैयाचा गोवर्धन गिरधारी झालाय. बघ ना, बघ कसे लोक घोषणा करतायत, गोवर्धन गिरधारी की जय, गोवर्धन गिरधारी की जय, गोवर्धन गिरधारी की जय. ऐकू येत आहे ना? ऐकलंस ना? ऐक ऐक, नीट बघ, नीट बघ, लांबवर बघ. त्याची करांगुली, बारीकशी छोटीशी करंगळी, आणि त्या करंगळीच्या एका नखाग्रावर त्यांनी तो पर्वत धारण केलाय. अगं अगं पण 7 वर्षाचा मुलगा हे 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 असं कसं बरं करू शकेल? अगं अगं वेडाबाई, तुला खरंच काही कसं नाही कळत. अच्छा, नवीन आली आहेस ना इथे. आमच्या कन्हैयाची सगळीच कामं अशी अद्भुत आहेत बघ. अगं 6व्या दिवसापासून, जन्मल्याच्या 6व्या दिवसापासून त्यांनी वध करायला सुरुवात केला. 6व्या दिवशी तर पुतनेचा वध केला, मग शकटासूर मारला, अघासूर मारला. बाळच होता तेव्हा तो. बकासुराचा उद्धार केला. मला तर बाई भरोसाच नाही वाटत. हे काही 7 वर्षाच्या मुलाचं काम नाही. तुम्ही मानत असाल, मी नाही मानत. मी शोधतेच, आधार कुठे मिळतो का बघते. या पर्वताचा कोणत्या आधारावर, या पर्वताला कोणाचा आधार आहे, कोणत्या आधारावर हा पर्वत अधांतरी टिकलाय, मला शोधलंच पाहिजे. आणि तो आधार असा मजबूत असला पाहिजे, करांगुलीचा नाही. करंगळी काय आधार असू शकते? मान्यच नाही मला हे. गर्दी तर खूप होती. 84 कोसचे ब्रुजवासी, म्हणजे असंख्य ब्रुजवासी पर्वताच्या खाली आश्रयाला होते. माधवी कधी गर्दीतून इकडे जाते, कधी तिकडे जाते, डावीकडे जाते, उजवीकडून वाट काढते, पुढे जाते, कधी मागे फिरते, कधी तिरकं वाकून बघते, सगळीकडे पाहते, सगळीकडे पाहते. काहीतरी कुठेतरी भरभक्कम आधार दिसावा की नाही. उंच उंच मान करून माणसांच्या गर्दीतून डोळे विस्फारून विस्फारून पाहते, पण आधार तर दूरपर्यंत दिसत नव्हता.
पुढे गेली, पुढे गेली, गेली पुढे, पुढे गेली, मधून मधून गेली, वाट काढत काढत गेली, खूप पुढे गेली, शोधत शोधत फिरली, खूप शोधलं. आणि आणि श्रीकृष्णाच्या डाव्या हाताच्या करांगुलीच्या नखाची फक्त एवढीशी चंद्रकोर दिसली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपलं शरीर 3 तापांचं आहे, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. पण श्रीकृष्णाचं शरीर तसं नाही. त्याचं शरीर दिव्य आहे. आपला देह पांचभौतिक आहे, त्याचा देह चिन्मय आहे. त्यात कधी रोग, ताप, शोक नाही. ते सदा किशोर असतात. त्यांना जरा नसतो, वृद्धापकाळ नसतो, जरा, जन्म, मरण काही नसतं. माधवी शोधत 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 होती. आणि आता तिने करांगुली पाहिली. ती पाहता क्षणी मीरेवर, त्या माधवीवर एवढी जादू चढली, एवढी जादू चढली की ती निरखतच बसली. हळू 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 करांगुलीच्या खाली आली. तळहात पाहिला, लाल लाल तळहात. त्यावर कसली चिन्ह दुरून पाहिली. अस्पष्ट दिसत होती, पण होती खरं तेजस्वी चिन्ह. मनगटावर सोन्याचं कंकण होतं. प्रभूचे बाजूबंद, आहा, काय चकाकतायत, काय भुजा आहेत. वा वा, प्रभूचं मुखारविंद अत्यंत सुंदर. वेडीच झाली ती पाहून. प्रभू काय सुंदर दिसतायत, अप्रतिम सौंदर्य. भान हरकून गेलं तिचं. डाव्या हाताच्या करंगळीने प्रभूने गिरिराज गोवर्धन उचलला होता. उजव्या हाताने मधुर मधुर बासरी वाजवत होते आणि त्या बासरीचे स्वर कानावर पडत होते. तिचं तर देहभानच हरपलं. ते कमल नयन, ती कृष्णकांती, ते सोनेरी पितांबर, ती वैजयंती माळा, ती गळ्यात रुळणारी रंगबिरंगी पुष्पमाळा, कुरळे केस, चमकदार केशकला, छोटी छोटी नाजूक पावलं, मूर्तिमंत सौंदर्य होतं. सुवर्ण आभा पसरली होती. हे सर्व सौंदर्य पाहून तिचे डोळे तर दिपले. फक्त हात जोडले गेले, नतमस्तक झाली, प्रेमाश्रूंची धार लागली. ज्या भगवंताला पाहायला हे नेत्र दिले, तेच नेत्र मी इतके दिवस का बंद करून ठेवले? ज्या भगवंताची मुरली ऐकायला कोटी कोटी वर्ष तप करणारे योगी तरसतात, त्या मुरलीचा मी कानात बोट घालून अबेर केला. हाय, काय दुर्दैव! ज्यांच्या दर्शनार्थ मुनिजन आसुसलेले असतात, युगानुयुग तपाचरण करत असतात, त्यांनी माझ्या मुखावलोकनासाठी वारंवार म्हटलं असताना मी झिडकारून टाकलं. हाय, मी किती दुर्दैवी, किती दुर्दैवी! माझ्या आईने मला असं का सांगितलं? तिला तरी काय म्हणा कल्पना. बघत राहिली, बघत राहिली, बघत राहिली, वेड्यासारखी बघत राहिली, वेड्यासारखी बघत राहिली. त्या अवलोकनाचं काय बरं वर्णन करणार? शब्दांमध्ये कसं बांधता येईल? शेवटी तर मूर्छा यायची वेळ झाली. हर्ष आहे, उन्माद आहे, उल्हास आहे, अपार आनंद आहे. जमिनीवर पडता पडता गोपीने तिला वाचवलं. गोपी म्हणाली, अगं अगं अगं, काय झालं, काय झालं माधवी, काय झालं? माधवी म्हणाली, गोपी, अगं ते कोण आहे, कोण आहे ते? अगं वेडे, कोण आहे, कोणाला म्हणतेस तू? अगं, ज्याने गिरिराज उचललाय, कोण आहे, कोण आहे तो? काय वेडी आहे, अगं तू या लोकात राहतेस की परलोकात? तुला माहित नाही तो कोण आहे?
ज्याला आम्ही रोज भेटतो, तो आमचा प्राण आहे, प्राण, प्राणनाथ, श्याम सुंदर, तो कान्हा आहे ग, कन्हैया आहे तो मुरलीधर आहे. आणि तू काय म्हणतेस कोण आहे म्हणून? माहित नाही तुला? इथेच राहतेस ना? हा श्याम सुंदर आहे, हा श्याम सुंदर आहे, नंदलाल हाच आहे. अगं हो हो, हाच तर नंदलाल आहे. त्याला अनेक नावं आहेत. गोपाल आहे, बनवारी आहे, गिरधारी आहे, श्रीकृष्ण आहे, गोवर्धनधारी आहे, हाच तर आहे तो. अगं आई काय ग तू यांना पाहण्यापासून मला थांबवलं ग, यांना पाहण्यापासून मला रोखलं का ग आई? आई काय केलंस ग हे आई? आई काय केलंस? आई काय केलंस? याची बासरी ऐकू नको म्हणालीस? हाय देवा, काय केलंस तू आई हे? गोपी ते कोण आहेत ग? मला खरंच माहित नाही, ते कोण आहेत त्याच्या बाजूला? अगं ते तर त्याचे बंधू आहेत, बलराम दादा. ते बलराम दादा आहेत? त्याचे बंधू आहे? मोठे दादा आहेत? हो हो, बलराम दादा, दाऊ दादा म्हणतो आम्ही त्यांना. अच्छा, आणि आणि ती निळ्या साडीतली ती कोण आहे ग, त्याच्या बाजूला उभी आहे ती? अगं वेडे, तू तिला नाही ओळखत? कशी ग तू अशी? अगं ती श्याम सुंदरचा प्राण आहे, प्राण. तू अजूनपर्यंत पाहिलं नव्हतंस तिला? आमची राधाराणी आहे ती. राधा नाही का? ती आहे ती. मला तर तिच्या चरणांना स्पर्श करायचा आहे, मला वंदन करायचंय तिला. मी जाऊ का तिच्यापाशी? असं म्हणून माधवी भरभर जायला लागली लोकांना ओलांडून. अगं नको नको, गोपी म्हणाली नको, नंतर कर, इथूनच प्रणाम कर बरं, गर्दी आहे ना, नको जाऊस पुढे. माधवी आज सगळं बघून घेत होती. पहिल्यांदाच तिला सर्वांचं दर्शन झालं होतं. गोवर्धनाखाली 7 दिवस आणि 7 रात्री कशा गेल्या कळलंच नाही. 7 क्षण जसे निघून जावे तसंच झालं. इंद्राचा पाऊस बंद झाला. कृष्णाने सर्वांना सांगितलं, हे बघा आता पाऊस थांबलाय, आपापल्या घरी जा बघू. आता गिरिराज मला खाली ठेवायचा आहे, चला लवकर आटपा, पटपट बाहेर निघा, बाहेर पडा, गिरिराज खाली ठेवतोय, नाहीतर चिरडून मराल. सगळे लोक गिरिराजापासून लांब जा, संपूर्ण तळ रिकामा करा, जा लवकर जा, आपापल्या घरी जा. तुम्ही आता निशंक राहा, पावसाचा काही धोका नाही. असं म्हणता सगळे आपापल्या घरी पांगले. प्रभूने चारीकडे पाहिलं, कोणी राहिलं तर नाही ना. मला पर्वत खाली ठेवायचा आहे का कोणी पुढे? मागे कोणी आहे? चला लवकर, नाही ना कोणी? माधवी तर समोरच उभी होती. प्रभूंनी पाहिलंही नाही तिच्याकडे. तिच्या कानात तर वारच गेलं नाही, जणू काही तिने ऐकलंच नाही. ती भानावरच नव्हती. भानावर असेल तर ऐकू येईल ना. ती फक्त बघतीये, प्रभूंकडे बघतीये, फक्त टक लावून बघतीये. कसली शुद्ध नाही, काही ऐकू येत नाही, कसलं भान नाही, निश्चल दगडासारखी उभी राहून टक लावून बघतीये, डोळ्यातनं अश्रू ढाळतीये. सगळे निघून गेले, आता कोणी उरलं नाही, फक्त प्रभू आणि माधवी. प्रभूला कळलं ही माधवी आहे. प्रभूंनी तर पाहिलंच नाही, आणि न बघता प्रभू म्हणाले, माधवी बाहेर जा, आता मी गिरिराज खाली ठेवतोय, जा लवकर. तेव्हा कुठे माधवीला कळलं की प्रभू मला काही सांगतायत. भानावर आली, प्रभूंच्या अगदी जवळ आली, चरणांशी बसली, नतमस्तक झाली, म्हणाली, प्रभू क्षमा करा, हे नंदनंदन, हे गिरिराज धरण, हे गोवर्धननाथ, मला क्षमा करा, मला क्षमा करा. अहो, मी तुमचा महिमा नाही जाणला, मी जाणूच नाही शकले.
माझ्या आईने मला चुकीची शिकवण दिली. तिलाही माहीत नसावं. ज्याला पाहण्यासाठी विधात्याने नेत्र दिले त्यालाच पाहण्यासाठी आईने मनाई केली. ज्याची बासरी ऐकून जीवनाची सफलता होते तीच ऐकायला आईने मनाई केली. घोर चूक झाली, घोर अपराध झाला. तुमच्या दर्शनासाठी तर शंकर ब्रह्मा तरसतात. आणि ते प्रभू माझा घुंगट हटवायला सांगत होते आणि मी बघा, मी किती दुर्भागी. मी नकार देत राहिले. अहो, मी किती वेडी होते. माझी खरंच मोठी चूक झाली. देवा देवा क्षमा कर रे, खरंच क्षमा कर. अजाणतेपणी चूक झाली. मी तरी काय करू रे देवा. तुला कळतं ना सगळं, मी काय म्हणते तुला येतंय ना लक्षात. मी मुद्दाम नाही रे केलं. खरंच क्षमा कर देवा 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 क्षमा कर. अहो, मी समजदार नव्हते, मी जाणकार नव्हते. काय करू मी तरी. बघ ना, तू सर्वांवर दृष्टिपात करतो ना, मग एकदा माझ्यावर सुद्धा दृष्टिपात कर ना रे. बघ ना रे माझ्याकडे, असं का रागवतो. बघ ना रे, कृपा कर देवा, कृपा कर ना देवा देवा. माधवी, आता तुझ्यावर कृपा नाही. माधवी, नका हो, नका नाथ, असं नका करू. अहो, मी खरंच अजाण होते, मला समज नव्हती देवा, मी मुद्दाम नाही केलं. माधवी, हे बघ, जितकी कृपा व्हायला हवी होती तितकी झाली. पण प्रभू आपली सेवा, आपली लीला, सुख मला केव्हा बरं प्राप्त होईल. तुम्ही असे वागलात तर. अगं, या जन्मात नाही, आता या जन्मात एवढाच भाग होता तुझा. अहो, मग केव्हा. हे बघ, तू आता कलियुगामध्ये जन्म घेशील. मी काय रागावलो नाही तुझ्यावर. राजस्थानच्या भूमीमध्ये, राजपूत घराण्यामध्ये, मेडतामध्ये राठोड्यांच्या घरी तुझा जन्म होईल. आणि तू तेव्हा भक्ती करून माझी प्राप्ती करून घेशील. आता तुला कलियुगात जन्म घ्यावा लागेल. नका हो नाथ, नका 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 असा दंड देऊ मला. चूक झाली माझी, कबूल आहे. मी अक्षरशः कबूल करते, नाक घासते. नका मला कलियुगात पाठवू. कठीण युग आहे ना ते. मी विसरून जाईन, मी भटकून जाईन कलियुगामध्ये. नका दंड देऊ मला. अगं माधवी, हा दंड नाही, ही माझी इच्छा आहे. तू नीट ऐक. माझी द्वापारातली लीला पूर्ण होताच कलियुग येईल आणि कलियुगामध्ये माझे अनेक संत अवतार घेतील, अनेक संत अवतरतील. बघ, उद्धव सूरदास बनेल, प्रल्हाद कबीरदास बनेल, वाल्मिकी तुलसीदास बनतील आणि मी स्वतः येणार आहे ना चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. अगं, ती तुला शिक्षा नाही. ऐक, सर्व भक्त पुरुष रूपाने येतात ना, मग मला एका स्त्री संतांचं पण उदाहरण द्यायचं आहे. ते प्रस्थापित करायचं आहे समाजासमोर. स्त्री शरीराने भक्ती होत नाही, स्त्री शरीर अपवित्र होतं, हे खोडून काढायचं आहे. हे सिद्ध करून दाखव ना. आणि तूच माझी परमप्रिय भक्त आहेस आणि तू हे करू शकशील आणि त्या कारणाकरताच मी तुला नियुक्त केलंय. कलियुगासारख्या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री शरीरात राहून भक्ती करता येते हे तू जगाला दर्शवून देशील. भक्तीचा आदर्श तुला प्रस्थापित करायचा आहे. खरं म्हणताय देवा, करू शकेन मी हे. पण फार कलियुग कठीण असतं ना देवा, ऐकलंय मी असं. अगं माधवी, घाबरू नको. मी आहे ना तुझी सहाय्यता करायला. मी सर्वत्र, सदैव, सर्व ठिकाणी, प्रत्येक वेळी आहे. घाबरू नको. आता तू जा. माधवीला पाठवून दिलं. गिरिराज खाली ठेवला. आणि आता हीच माधवी, गोपी जी होती ती कलियुगामध्ये मीरा म्हणून जन्म घेईल. भाग 3 समाप्त.